घरी बनवलेल्या पाणीपुरीची टेस्ट काही निराळीच असते। उन्हाळ्याचं सीझन आहे, या सीझनमध्ये पाणीपुरी खाण्याची इच्छा सर्वांनाच होते। तर आजची आपली रेसिपी आहे माझी आणि आपल्या सर्वांच्या आवडीची पाणीपुरी। पाणीपुरी करता पाणीपुरीचे पाणी, गोड चटणी, पुरीमध्ये भरण्याकरता मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरी लागते। तर हे सर्व काही आज आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आधी आपण अगदी परफेक्ट पुरी कशी बनवता येते हे पाहणार आहोत। परफेक्ट मीनिंग अगदी तुम्हाला जशी पाणीपुरीवाल्याकडे जशी पुरी मिळते तशी आपण आज पुरी बनवणार आहोत। तर पुरी बनवण्याकरता लागेल 1 वाटी रवा, अर्धी वाटी पाणी, पाव चमचा मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि लागेल 1 चमचा तेल। एका प्लेटमध्ये रवा, मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकावा आणि हे सर्व कोरडेच मिक्स करून घ्या। आता याच्यात थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळायला सुरू करा। एक लक्षात घ्या की पाणी एकदम न ओतता ते थोडे थोडे करूनच ओतून आपण पीठ मळणार आहोत। आधी हे पीठ थोडे पातळ होते, पण जसजसे पीठ मळत राहाल तसतसे हे घट्ट होते। पीठ जास्त घट्ट वाटल्यास थोडेसे पाणी आणखीन ऍड करा। हे पीठ कमीत कमी 4 मिनिटे चांगले मळून घ्या। आता 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ चांगले मळून झालेले आहे। याच्यावर 1 चमचा तेल ओतून पुन्हा 3 मिनिटांकरता मळून घेणार आहोत। आता हे पीठ मी 3 मिनिटे मळून घेतलेले आहे। आता याच्यावर एक वाटी उलटी करून हे पीठ 15 ते 20 मिनिटे सेट होण्याकरता ठेवणार आहोत। आता 20 मिनिटे झालेली आहेत, पुन्हा एकदा मळून घ्या। आता पुरी करायला घेणार आहोत। एक मोठा गोळा बनवून थोडेसे गव्हाचे पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्या। पोळी जास्त पातळ किंवा जास्त जाडसर देखील लाटू नये। याच्या छोट्या छोट्या पुरी बनवण्याकरता छोट्या डब्याचे झाकण किंवा छोटी वाटी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, जी तुमच्या तोंडात परफेक्टली बसू शकेल। इथे मी तेलाच्या बॉटलचे झाकण वापरत आहे। आता या पुऱ्या लाटून आपल्या तयार आहेत। आता तुम्ही पुरींची जाडी पाहू शकताय। तयार झालेल्या पुरी तळायला घ्या। याकरता तेल चांगले गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि मगच पुऱ्या टाकाव्यात। आता तुम्ही पाहू शकता या पुऱ्यांना काहीही न करता किती छान फुगल्या आहेत। या पुऱ्या मंद गॅसवरच आपण तळून घेणार आहोत। आता पुऱ्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे आणि त्या छान तळूनही झालेल्या आहेत। त्यांना आता पेपर टॉवलवर काढून घ्या। आता या पुऱ्या थंड झालेल्या आहेत। आता तुम्हाला मी या पुऱ्या किती क्रिस्पी झाल्या आहेत हे दाखवणार आहे। आता आपण गोड चटणी करणार आहोत। याकरता इथे मी 1 मोठा चमचा चिंचेची रेडीमेड पेस्ट वापरली आहे। तुम्ही याच्या बदल्यात नॉर्मल चिंचेच्या बिया काढून वापरू शकता। पेस्ट बरोबर इथे मी 2 लहान वाटी म्हणजे 4 मोठे चमचे गूळ वापरला आहे। हे दोन्ही एका पॅन मध्ये काढून घेणार आहोत। आणि याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकावे आणि 10 मिनिटांकरता उकळण्यास ठेवून द्यावे। 10 मिनिटांनंतर ही चिंच आणि गुळाचे मिश्रण असे दिसते। याच्यात अर्धा लहान चमचा चाट मसाला, अर्धा लहान चमचा लाल तिखट, 1 लहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा काळं मीठ किंवा साधं मीठ टाकून छान मिक्स करून घ्या। ही चटणी जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील झालेली नाहीये। आता आपण पाणीपुरीचे पाणी तयार करणार आहोत। याकरता लागेल 10 ते 12 पुदिन्याची पाने, कोथिंबीर आपण जास्त प्रमाणात घेणार आहोत। यानंतर 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ किंवा साधं मीठ आणि लागेल लिंबाचा रस।
इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. फक्त पुदिन्याची पाने कमी वापरावीत, यामुळे पाणी कडवट होणार नाही. हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्यावे. तयार झालेली पेस्ट गाळून घ्यावी. याच्यात 2 ते 3 ग्लास पाणी ओतून घ्यावे. तयार केलेली चिंचेची चटणी 1 चमचा टाकावी. तयार झालेले पाणी थोडे टेस्ट करून आवडीनुसार जिन्नस टाकून घ्यावी. या पाण्यात बर्फाचे 6 ते 7 तुकडे देखील टाकू शकता. याच्यात थोडी बुंदी देखील टाकावी, पण बुंदी ही ऑप्शनल आहे. आता हे तयार पाणी तुम्ही असेच वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर रेडीमेड पाणीपुरी मसाला असेल तर 1 चमचा या पाण्यात टाकू शकता. आता पाणीपुरीचे पाणी तयार आहे. आता आपण पुरीमध्ये भरण्याकरता मसाला तयार करणार आहोत. याकरता इथे मी छोले आणि बटाटे शिजवून मॅश देखील करून घेतलेले आहेत. याच्यात अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घ्या. स्टफिंग तयार आहे. आपली पुरी, पाणीपुरीचे पाणी, गोड चटणी, पुरीमधले स्टफिंग तयार आहे. याचबरोबर मी डाळिंबाचे दाणे आणि शेव देखील घेतलेला आहे. आता हा स्टॉल तयार आहे. तुमच्या आवडीनुसार गोड जास्त हवे असल्यास गोड चटणी जास्त भरावी आणि तिखट हवे असल्यास फक्त पाणी भरून देखील ही पुरी छान लागते. तर ही टेम्पटिंग अशी पाणीपुरीची रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला खात्री आहे की रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अधिक नवीन व्हिडिओज करता कुकिंग वेराला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.